राधा पाटीलच्या शोला डायरेक्ट राडाच. एंट्रीच अशी झाली की डायरेक्ट कार्यक्रमातच धिंगाणा. हॅलो, खाली बसा, सगळ्यांनी खाली बसायचं. हॅलो, गावात असू दे, गावाला कातडी काढी नागोबाने केला तर लांडेला खाली बसा. इकडं एवढ्या कार्यक्रम आणला आम्ही. तुमच्या सर्वांची आवडती राधा पाटील आणि शो पण आहे आपल्या शौर्य भाऊ यांच्या बद्दल. हात वरती आल्याशिवाय राधा पाटील काय स्टेजवरती येणार नाही. तुम्ही कोणाकोणाच्या हात वरती मित्रांनो बोलवायचं का? कोणत्या शोला मी गेलो नाही, मी कुणाला अजून इन रिअल कधीच बघितलं नाही आणि कधीच कोणत्या ब्लॉगला सुद्धा नाही गेलो मी किंवा शोला गेलो नाही. सो तो चान्स मला आज भेटतोय. आणि बाय बाय मॅडम, मजा आली. मॅडम बाय. तो चलिए शुरू करते हैं. बाया करा ना हो एक इशारा, आलच आम्ही. आजचा विषय भाऊन ह्याच गाण्यानं सुरुवात करावी वाटली मला, कारण की शो पण आहे दिग्गज आणि त्या ठिकाणी दिग्गज लोक येणार आहेत, जसं की तुमच्या सर्वांची आवडती राधा पाटील. एहे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आणि शो पण आहे आपल्या शौर्य भाऊ यांच्या बर्थडे निमित्त. आता शौर्य भाऊ म्हणजे तुम्हाला माहिती नसेल कोण आहे, तर मी इथं भाऊंचा फोटो देतो. आणि आता तुम्हाला कळालं असेल का की हा विषय आणि हा व्लॉग दिग्गज का आहे असं मी म्हणतोय. येस, याच शौर्य बाळाच्या बर्थडे साठी आजचा जो शो आहे तो अरेंज केला आहे आणि राधा पाटील यांचा डान्स शो तिथे असणार आहे. मी चाललोय आज वायफळे तासगाव या ठिकाणी. सो नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द साऊंड क्रॅकर्स प्रतीक. आणि मी या चॅनलचा स्वतः सर्व प्रतीक तुमचं वन साइड स्वागत करत आहे आपल्या आजच्या ह्या नवीन कोऱ्या ब्लॉग मध्ये. तर भावांनो, मी सांगितलं तसंच आजचा हा दिग्गज शो आहे आणि या दिग्गज शोला मी तर चाललोय. माझ्यासोबत आले कोण बघायला माहिती आहे? हा माणूस, याला तुम्ही कधी तर बघितला असतील एखाद्या ब्लॉग मध्ये आपल्या. आमची वाट आता आईला मी इंट्रोडक्शन करायला लागलोय फक्त, तरी म्हणते ना वाटत म्हणजे काय तर आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलंय, लग्न झालेला माणूस आहे तो. मी तुम्हाला मागच्या ब्लॉग मध्ये पण सांगितलं. आणि आजच्या शोला भाऊ यायचं कारण राधा पाटील बघायसाठी. सपला विषय ऑन टॉप. बहिणी बघताय ना, मी जरा काहीतरी चांगलं म्हणायचं म्हटलं तर त्याच बोलला. सो हाच विषय. आणि तसं तुम्हाला पण माहित आहे की मी आतापर्यंत असे जे डान्स शो असतात त्यांना कधीच गेलो नाही किंवा आपल्या चॅनलवरती व्लॉग नाही. ट्रॉली शो आपण भरपूर केले, जिथे आपले साऊंड असतात, कॉम्पिटिशन असतात, त्या ठिकाणी मी गेलोय बरेच वेळा. पण आतापर्यंत जे ट्रेंडिंग विषय आहेत, पाटीलचा असू देत किंवा आजचा विषय असू दे, अजून कोण पण असू दे, त्यांच्या कोणत्याच शोला मी गेलो नाही. मी कुणालाच अजून इन रिअल कधीच बघितलं नाही. आणि चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. कधीच कोणत्या ब्लॉगला सुद्धा नाही गेलेलो मी किंवा शोला गेलो नाही. सो तो चान्स मला आज भेटतोय आणि आज पण जायचं असं कारण आहे म्हणजे पैसा. त्यासाठी आपल्याला आजचा पेड ब्लॉग असणार आहे, मी तुम्हाला आधीच सांगतोय. नाहीतर तुम्ही म्हणा प्रतीक बिघडला लागण्याच्या वयात, असं काही नाही. काम आहे म्हणून चाललोय काय शुभम भाऊ? बरोबर आहे ना? हा फक्त बघायला काय शो. सो भावानू, आज असणार आहे वायफळे तासगाव इथं धिंगाणा विषय. आपण चाललो आहे, बघू शकता जस्ट ऑन रोड आहे आपण. आता थोड्याच वेळात आपण तिथं पोहोचतोय आणि तुम्हाला तिथं बघायला भेटेल जो काय राडा होणार आहे. आणि या सगळ्या राड्याला कव्हर करण्यासाठी आपल्या साऊंड लाईनचा सत्यम साऊंड वायफळेवाला डीजे बबलू यांचा सेटअप तिथं असणार आहे राधा पाटीलला तालाव नाचवण्यासाठी. सो त्याचं पण आपण शूट करायचं आहे जाऊन पहिला, आणि त्याच्यानंतर राधा येईल तिचं पण शूट करू. आणि काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स तुम्हाला पण बघायला भेटेल, आवडेलच तुम्हाला बघायला. सो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. आणि नवीन कोण पब्लिक आला असेल राधा पाटील फॅन्स क्लब मधलं तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती साऊंडचे व्हिडिओ आपण टाकत असतो आणि एडे चाळ जरा करत असतोय. बाकी काहीच विषय नाही. जसं सांगितलं तसं पेडचा शो आहे आपला आज, त्यामुळे मी चाललोय. स्वतः बघू, लोकेशनवर जाऊन भेटतो लगेच. तुम्ही स्टे ट्यून राहा. लाईक केलं नसेल लाईक करा आणि कमेंट पण करा तुम्हाला काय आवडतं या व्हिडिओमध्ये. काय आवडणार आहे मला माहिती आहे, तरी पण कराच. गाईज, लोकेशनवर तर ती पोहोचलोय आपण. हे बघू शकता तासगावचा तो हायवेचा आणि माळाचा विषय. आणि इथं थोडं फ्रेश होण्यासाठी वगैरे थांबलो. बाकी आता ओनर्सला फोन करूया की किती वाजता यायचंय, तोपर्यंत आपण इथंच थोडासा टाइमपास करू, नाहीतर पोहोचू लोकेशनवर, असं काही विषय नाही. आणि अनेक गोष्ट होती जी मागच्या ब्लॉगमध्ये बऱ्याच लोकांचा कमेंट मेसेज आला की माझ्या जे प्रायव्हेट लाईफचा विषय काय चाललाय किंवा काय झालं तो विषय. पण भावांनो, थँक्यू. आणि एकाची कमेंट अशी पण होती की जास्त प्रायव्हेट शेअर करू नको, पण तुम्ही माझी फॅमिली आहे त्यामुळे मला तुम्हाला सांगावं वाटलं की तुम्हाला कोणत्या अंधारात नको ठेवायला, की मी सवय लावली तुम्हाला, म्हणजे साऊंड लाईन मध्ये कोण असं व्हिडिओ करत नव्हतं, मी तुम्हाला सवय लावली या गोष्टी बघायच्या आणि मध्येच माझे ब्लॉग बंद झालते. सो हे का झालं किंवा
मी तुम्हाला अर्ध्यात नाही सोडून जाणार, फक्त काय चाललेलं माझ्या लाईफमध्ये ते फक्त तुम्हाला मी शेअर केलं. पण साऊंड लाईन मध्ये आलो की ह्या गोष्टी विसरून जातो. सो मी तेच ठरवलंय की माझी जी प्रायव्हेट लाईफ आहे ती प्रायव्हेट लाईफच असू दे, आणि मी साऊंड लाईन मध्ये परत एकदा काम चालू करून मग आजचा जसा पेडचा शो असू दे किंवा आपला अजून दुसरे ब्लॉग असू दे, असे ब्लॉग स्टार्ट करून ह्या गोष्टींना थोडं विसरणार आहे आणि आपल्या ह्या चालू करणार आहे. कारण की लाईफ मध्ये कोण आहे नाही सोडून गेलं म्हणजे आता तुम्ही वेगळा अर्थ घेऊन आहे, पण मी इन जनरल सांगतोय, स्वतः राहा आणि स्वतः खुश राहा, स्वतः काम करा, स्वतः कमवा आणि मोठे व्हा, काही विषय नाही. सो चला जाऊया, मी फोन करतो आता तिथं किती वाजता पोहोचायचं आहे वगैरे बघूया आणि लेट्स गो. 1 hour later. हे आलेले सर्व मित्रांचे रिसर्च असे स्वागत आहे. हे नंबर 1 साऊंड, हे सत्यम साऊंड आहे. हे माहिती नाही का, हे ओरिजिनल आहे. अरे याला म्हणतात हे श्री गई, हे श्री कॅबिनेटचा हुकमी आहे काय, याला म्हणतात वैभवले. बायसेप डीजे बघलो. हे कसं आहे माहितीये का, हे हवा करायची गरज नाही, हे आमच्या नावाचं नाव होते. भावांनो, सीन असा आहे की आपण पोहोचलोय तिथं लोकेशन वरती. सत्यम साऊंडचा साऊंड चेक पण झाला आणि त्याच्यानंतर आपण आता आलोय जेवायला या हॉटेलला. आपल्याला पाठवलंय कारण की शो थोडासा लेट चालू होणार आहे असं कळालंय मला, म्हणजे 9-9:30च्या नंतर शो चालू होणार आहे. त्याच्यानंतर शो कधी होणार आणि आपण कधी जाणार माहिती नाही, त्यामुळे आपण आधी जेवून घेऊया आणि त्याच्यानंतर मग मनसोक्तपणे आपण काय बघूया, शो राधा पाटील वगैरे बघू. आधी पोटोबा मग विठोबा असा विषय आहे. म्हणजे तसं काय नाही, मला साऊंडवालेच बोलले की जाऊन तुम्ही जेवून या, म्हणजे ज्यांनी आपल्याला बोलवलंय, आणि त्याच्यानंतर निवांत आपण शो कव्हर करू शकतो कारण लेट शो आहे. सो आधी जेऊया आणि नंतर मग शोकडे जाऊया. आता मी जेवताना काय काय भेटतंय तुम्हाला दाखवतो. नाही दाखवत, पाणी सुटेल तुमच्या तोंडाला, कारण तुम्ही व्लॉग हा सकाळचा वगैरे बघत असणार आहे. त्यामुळे चला जेऊया आणि जेवून मी शोला भेटतो. तोपर्यंत तुम्ही वेट करा. व्लॉग मोठा होते पण राधा पाटील आहे त्यामुळे व्लॉग मध्ये थांबा. भाव कसा खुश आहे येऊ भावा, 2 शब्द बोल की, चल की बोल की, चल जेवायचं. आम्ही जेवून परत आलोय, पण सीन आता असा झालाय मला यायला लागले झोप शेवट. सो आता मला कोणतर दिसल्या शेवट मी जागा नाही होणार. पाहुणे साऊंड. सो चला आलोय परत आपण लोकेशनवरती. आता तर कार्यक्रम चालू झालाय का बघा, कारण की वाजत आले 9:45. लेट्स गो. नाद म्हणतात, नाद चालू आहे की आधीच वर, आणि हे लोकेशन आहे बघूया. चला म्हणते
सर्व परिवार आणि नलवडे परिवाराच्या वतीनं आपण हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आहोत. कुमार शौर्य बाळाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सुंदर असा सेलिब्रिटी शो या ठिकाणी भावानं बड्डे सेलिब्रेशन झालं पण विषय असं झालं बाळ झोपलंय. बाळ झोपत होतं, झोप आल्या वेळ झाला कारण की केक कापून बाळाचा वाढदिवस या ठिकाणी अतिशय आनंदाच्या सो बघू आता फायनली क्षणामध्ये आपण साजरा केलेला आहे आणि खास आपण ज्याच्या कुमार शौर्य जितेंद्र नलवडे लहान बाळाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जितेंद्र नलवडे यांनी मोठा आणि सेलिब्रिटी शो हा या ठिकाणी ठेवलेला आहे. त्यांच्यासाठी जितेंद्र दादांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आधी पहिल्यांदा. त्या बात आहे, थँक्यू. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं लग्न नाही हे पैलवान लक्ष आहे की नाही आहे ना. मग कार्यक्रमाला सुरुवात करायची का? आवाज नाही मित्रांनो, तुमचा आवाजच आहे. हे बघा आमच्या वाघिणी बसलेल्या आहेत वायफळीच्या. हो चष्मावाल्या मावशी बरं आहे का? हो जीन्सवाल्या आजी. मग त्यांचा आवाज ऐकायचा आहे का तुम्हाला? पैलवान ऐकायचंय का? काय पैलवान बघणार राहू माझ्याकडे म्हणजे त्यांना राधा पाटील यांना बघायचं आहे तर बरोबर ना. वरती करा. आमची पोरगी एवढी जोरदार नाचून गेली आहे. बघूया कोणाकोणाचे हात वरती येतात. तुम्ही हलगीवर लय जोरात नाचता म्हणजे जरा हात वरती सर्वांचे. ऑल ऑफ यू हे सर्वांचे हात वर करायचे. कोण कोण पाहण्यासाठी उत्सुक आहे जरा असं हात वरती आले पाहिजेत सर्वांचे. बघूया पाक युवा वर्गापासून आमच्या महिला माता भगिनी हात वरती. तुमच्या हात वरती आल्याशिवाय राधा पाटील काय स्टेज वरती येणार नाही. बघूया कोणाकोणाचे हात वरती. मित्रांनो बोलवायचे का? क्या बात है. कुमार शौर्य सबसे नलवडे राधा पाटील मुंबईकर साउंड प्लीज. हात वर
लाईट लावा. हॅलो, खाली बसा, सगळ्यांनी खाली बसायचं. हॅलो, गावातला असू दे परगावला कातडी काढी नागावपणा केला तर रांडेवानो खाली बसा. फुकट लावड्या कार्यक्रम आणला का आम्ही खाली बसून दिसतो नव्हता सगळ्यांनी खाली बसा. कोणाला मस्ती आली असेल ती बी सांगा, काय अडचण नाही. इथली मधली काढा सगळी, मधली काढा, इथली बॅरिकेड मधली सगळी बाहेर काढा. माझ्या नावला इथं यात्रेचा कार्यक्रम आहे वैयक्तिक मुंबईकर साऊंड प्लीज. साऊंड प्लीज. शौर्य बाळाच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नलवडे परिवाराच्या माध्यमातून सुंदर असा हा सेलिब्रिटी शो रंगमंचावरती येते आहे. सुंदर अशी लावण्य तारका लावणी म्हणते सोडा सोडा राया हा नागखुळा. साऊंड प्लीज. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्या सर्वांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च आपल्या शिवराय यांच्यासाठी या भूमीसाठी हे स्वराज्य निर्माण करत असताना ज्या मावळ्यांनी रक्ताचे पाठ राहिलेत ना त्या मावळ्यांच्यासाठी हा टॉर्च आहे आणि संभाजी महाराजांच्यासाठी हा टॉर्च आहे. मी आमच्या माता भगिनींना जास्त रिक्वेस्ट करतो महिला मंडळ जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तुमच्या माथ्यावरचं आज कुंकू राहिलं नसतं. इथला युवा वर्ग, इथला शेतकरी वर्ग पुण्या गोविंदानं राहिला नसता. ज्यांच्याकडे मोबाईल चालते सर्वांनी आमच्या माता भगिनींना विनंती आहे, इंस्टा फेसबुक व्हॉट्सअप वापरण्यासाठी आज मोबाईल जवळ घेऊ नका. आई जिजाऊंच्यासाठी छत्रपती शिवरायांच्यासाठी हा टॉर्च लागला पाहिजे. हे स्वराज्य असं कसं निर्माण झालेलं नाही आहे मित्रांनो. या स्वराज्यासाठी अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिलेली आहे. त्यांच्यासाठी हा टॉर्च आहे. अरे आठवण धर्मवीर महाराज की टॉर्च लेत आपल्या भावनांसाठी दोन्ही हातवणी करायचे आणि जोरात बोलायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज येत नाही, दोन्ही हातवरती करायचे आणि जोरात बोलायचे. बोला, छत्रपती शिवाजी महाराज की जय.
है सिनेदार का बिग बॉस फैन लाखों दिलों की धड़कन वन एंड ओनली राधा पाटिल मुंबईकर साउंड प्लीज All we did was care for each other. The night was warm, we were bold and young. All around, the wind blows, we would only hold on to let एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत राधा पाटील मुंबईकर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत कुठला हरण्याचं कुस्ती तू तरला राजा माझा कर राजा माझा कर राजा मारून चिप्पे पहिलवान आला नाही पहिलवान निघालेत पाहून बाद झालंय पोटा पाण्यापुरतं. सो चला मी निघतो इथनं गाडीत जाऊन बोलतो बाकीच्या गोष्टी. लेट्स गो. बाय बाय मॅडम, मजा आली मॅडम बाय. त्याला बी लय मजा आली. शुभम मज्जी निघाला घरात बाबाचा फोन जाऊन आला. तर भाऊ आपण आलो आहे कारमध्ये बघू शकता आणि जे काही तुम्ही बघितलं आज तो शेवट आहे. अक्षरशः मी तर फर्स्ट टाइम माझ्या युट्यूबच्या एवढ्या 2017-18च्या करिअर पासून फर्स्ट टाइम असं स्टेज शो शूट केला. म्हणजे मी तुम्हाला इंट्रो मध्ये पण सांगितलेलं आपण जास्त करून अक्षरशः गेलोच नाही मी कधीच कोणत्याच स्टेज शोला मी गेलो नव्हतो. जे काय आपला ट्रॉली शो व्हायचे थोडेफार त्यांना पण मी मोजक्याच शोला गेलो जिथं साऊंड असतात तिथं. पण आज हा आपला पेड शो होता त्यामुळे आपण आलेलो इथं. शोरे भाऊ जो की झोपला होता अख्खा शो डायरेक्ट केक कटिंग पासून, त्याला हॅपी बर्थडे माझ्याकडून पण. आणि त्यानं जो त्याच्या वडिलांनी जितेंद्र नलवडे शेट यांनी जो आयोजन केलं ना शेवट क्राऊड वगैरे जसं सांगितलं तसं मला शुभमला फुल
फुल परमिशन होती की आम्ही कुठं पण बागडू हिंडू शकत होतो. बाकी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये किती राडा झाला नुसतं उभारली म्हणून पोरं. पण आम्हाला फुल परमिशन होती की आम्ही मी हे म्हणत होतो की आम्हा दोघांना पण फुल परमिशन होती तिथं की कुठं पण जाऊन आपण व्हिडिओ शूट करत होतो. सो मी एका बाजूला होतो, शुभम भाऊ पुढनं त्यांनी कामगिरी सांभाळली आणि लास्टला मी स्टेजवर पण गेलो. जे मी तुम्ही बॅक शॉट बघितलं असेल ते मी स्वतः शूट केलं स्टेजवरती जाऊन. पण लय उशीर स्टेजवर नको थांबायला म्हणून, कारण की माझाच पिक्चर होऊ शकतो उद्या आपलं पब्लिक माझ्या स्टोरीला होतील. त्यामुळे आता बरोबर वाजलेत 12ला 5 मिनिटं कमी आहेत आणि आपण इथून निघतोय. शो चालूच आहे अजून, पण आपण 2च एंट्री घेतल्या राधाच्या, त्याच्यानंतर ज्या मुली होत्या त्यांचं घेतलं आणि आपल्याला भरपूर लांब जायचंय. सो आपण निघलोय, जेवढं पाहिजे होतं तेवढं शूट घेतलं. हा ऐश्वर्या भाऊचा वाढदिवसाचा हा शो पहिल्यांदाच असा आपल्या चॅनलवरती काय तर आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि तिथून पुढे आपण जाऊया का अशा शोला हे पण मला सांगा. तुमच्या मनात असलं तर मी जाईन, माझा काही विषय नाही. सो मला सगळं कमेंट करून सांगा कसं वाटलं. आता आपण निघलोय, बघू शकता आपल्याला पोहोचायला ऑलमोस्ट आता 2-2.5 वाजतील. इथून भरपूर लांब जायचंय. सो भेटू नेक्स्ट एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय साऊंडलाय. बाकी आजच्या व्हिडिओमध्ये माझा काही संबंध नव्हता. मी सभ्य आहे.